आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू राष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय पवार यांच्यासोबत दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब चॅनलचे उद्धव फंगाड यांनी विविध विषयांवर चर्चा केली। यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह मेहकर मतदारसंघाची परिस्थिती या संदर्भात विजय पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली। तर विजय पवार हे चिखली विधानसभा मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून इच्छुक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आज आपण आलो आहोत जे 28-30 वर्षापासून एक हिंदू संस्कृती, हिंदू विचारसरणी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचं किंवा हिंदू संस्कृतीची जपणूक करण्याचं काम करतात। एक शांततेच्या मार्गानं विविध धार्मिक कार्यक्रम, वेगवेगळे हिंदू संस्कृतीचे उपक्रम यासाठी 28 ते 30 वर्षे ज्यांनी काम केलं असे विजय पवार साहेब आपल्यासोबत येतं। त्यांनी भाजप पक्षामध्ये सुद्धा 3 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। 2004 ते 2006 पर्यंत अगदी यशस्वीरित्या मेहकर तालुक्यात त्यांनी भाजपमध्ये काम केलेलं आहे। आज रोजी ते हिंदू राष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आहेत। हे सर्व करत असताना सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने आपण त्यांच्यासोबत 2 शब्द बोलूया। विजय पवार साहेब नमस्कार। नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे। मागील पंचवार्षिकमध्ये सुद्धा भाजपचं सरकार होतं, यावेळेसही भाजपचं सरकार आहे। मात्र लोकसभेला भाजपला पाहिजे तसं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही, याचं काय कारण असू शकतं? कारण तसे बरीचशी आहे, पण जे सगळ्यात प्रमुख कारण आहे ते कारण म्हणजे लोकांना भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे, ज्यामुळं 2 खासदाराचे आज एवढ्या मोठ्या संख्येत पूर्ण भारतभर खासदार निवडून आले, ती जी विचारधारा आहे त्या विचारधारेपासून कुठंतरी आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व, त्याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण असेल, अजित पवारांची एंट्री असेल आणि जे हिंदुत्व आमची मूळ विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीच्या परिवाराची, त्यापासून भरकटल्यामुळं लोकांनी त्या पद्धतीने पाहिजे तसा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला नाही किंवा भरभरून मतदान केलं नाही। माझा दुसरा प्रश्न असा आहे की निवडणुकीमध्ये एक धार्मिक विचारसरणी, हिंदू संस्कृती हे मुद्दे घेऊन जनतेसमोर गेलं पाहिजे किंवा शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत, गोरगरिबांचे काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, सुशिक्षित बेकारांचे असतील, महिलांचे असतील, हे मुद्दे घेऊन जनतेसमोर गेलं पाहिजेत? नाही, जनतेसमोर तर जात असताना तुम्हाला सर्वच प्रश्न घेऊन जावं लागणार आहे। आमचा भारत देश मुळात कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे विषय तर अतिशय महत्त्वाचे आहेत, पण प्रत्येक पक्षाची एक विचारधारा आहे। त्या विचारधारेनुसार त्या पद्धतीने तिथल्या, कारण तुमचे मतदार कोण हे प्रत्येक पक्षाचं ठरलेलं आहे, त्या पद्धतीने तुमचे मतदार हिंदुत्ववादी आहेत। हिंदुत्ववादीमध्ये पण तुमचे कृषीप्रधान आहे, व्यापारी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत। या सर्वच प्रश्नावर तुम्हाला काम करावं लागणार आहे, पण मूळ विचारधारा सोडून तुम्हाला चालणार नाही। जसं आता आम्हाला अमोल मिटकरी सारख्या कोण शिकावं लागतं हिंदुत्व काय, कारण त्यांच्याबरोबर अभद्र प्रकारची या ठिकाणी युती झालेली आहे। तर हे कुठंतरी नेतृत्वानं लक्षात घेतलं पाहिजे। शिवसेना शिंदे गट, एकनाथरावजी शिंदे जे मुख्यमंत्री आहे सध्याचे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब येतं, हे 2 पक्ष जे अगोदर होते सत्तेमध्ये, त्यानंतर त्यांनी अजितदादा पवार यांनी पक्षामध्ये सामील करून घेतलं। अजितदादा पवार यांना घेण्याची गरज होती का? नाही, तसं पाहिलं तर काही गरज नव्हती, आणि गरज नसताना आता त्यांच्या डोक्यामध्ये राजकीय गणित काय असू शकतात हे मी सांगू शकत नाही, कारण आम्ही संघटनेचं काम करतो। संघटनेचं काम करत असताना आम्हाला ज्या गोष्टी आढळतात त्या ह्याच आढळतात की बा आपण धर्माचं काम कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, राजकारण कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे, हा आमचा विषय नसल्यामुळे। पण अलीकडच्या काळात
या सगळ्या घडामोडीमुळं हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांना खूप मोठा त्रास या ठिकाणी होऊन राहिलेला आहे. त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी विचार काम करणारी जी मंडळी आहे ही कुठेतरी आपण राजकारणात आलं पाहिजे का असा विचार या ठिकाणी होऊन राहिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर. बर, आता विधानसभेच्या निवडणुका आहेतच, 2-2.5 महिन्यावर आल्या जवळपास. समजा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरपूर यश मिळालेलं होतं, महायुतीला यश मिळालं नव्हतं. मग विधानसभेत महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळून महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल का? आता तुम्ही बघताय रोज नवीन नवीन उलाढाली होऊन राहिल्या. कोणीतरी येतं, कोणीतरी जातं, आणि नेमक्या युत्या कोणत्या कोणत्या पद्धतीने होतात हे आज रोजी तरी कोणीही सांगू शकत नाही. परिस्थिती अशी आहे. कारण अजितदादा बरोबर असतील की नाही, काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी बरोबर राहील का नाही, हे सगळे गणित पुढच्या 15 दिवसात स्पष्ट होतील. त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी त्या पद्धतीचे गणित लावू शकतो. बरोबर आहे. हा झाला आपला एक लोकसभा विधानसभा महाराष्ट्राचा विषय. आता आपण मेहकर मतदारसंघात येऊ. आपण ज्या मतदारसंघात राहतो, ज्या मतदारसंघामध्ये आपलं मतदान सुद्धा आहे, राजकीय परिस्थिती माहीत आहे, त्याविषयी बोलू. महायुतीकडून आमदार संजय रायमोलकर साहेब हे जवळपास निश्चित आहे, आणि शिंदे गटाकडे ही जागा जाणार आहे ते बी जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या 2 पक्षाकडून मेहकरची जागा सुटण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. जर महाविकास आघाडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर ही जागा गेली तर महायुतीच्या उमेदवारासाठी वातावरण कसे राहील? नाही, महायुतीचं वातावरण म्हणजे डॉक्टर संजय रायमुलकर गेले 3 वेळा ते आमदार झाले आणि त्यांचं मताधिक्य हे वाढतच राहिलं. कारण त्यांच्या पाठीमागे खासदार प्रतापराव जाधव जे अतिशय तीक्ष्ण असे राजकीय क्षेत्रात काम करणारे मंडळी. आता बघितलं आपण, आताच लोकसभेचे इलेक्शन झाले, वातावरण अशा पद्धतीने होतं की त्यांना तिकीट मिळेल का नाही, मग निवडून येतील का नाही. अशा परिस्थितीत सुद्धा एक पूर्ण महाराष्ट्र चांगलं नसताना बुलढाणा जिल्ह्याचं गड मात्र त्यांनी राखला, आणि त्यांचाच आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे, त्यांची साथ त्यांच्या बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की मेहकर विधानसभा मतदारसंघात काही बदल होतील. लोकसभेमध्ये मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदान वाढलेलं आढळून आलेलं आहे. महायुतीला कमी मतदान झालं, याचा परिणाम विधानसभेवर होऊ शकतो का? नाही, आता लोकसभेचे गणित आणि सूत्र हे सगळे नेहमी वेगळे असतात. आपण बऱ्याचशा मतदारसंघात बघितलं असेल. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातच बघा, घाटाच्या वर चिखली मतदारसंघ असेल, बुलढाणा मतदारसंघ असेल, मेहकर मतदारसंघ असेल, शिंदखेडराजा मतदारसंघ असेल, ज्या ठिकाणी आमदार शिंगणे साहेब त्या ठिकाणी रविकांत तुपकर यांना 22,000चा लीड आहे. चिखली मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी विकास आघाडीला लीड आहे. बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीला लीड आहे. आणि मेहकर मतदारसंघात स्वतःचा मतदारसंघ असताना सुद्धा फक्त मेहकर तालुक्यामध्ये मला असं वाटतं 270 मताचा काहीतरी लीड आहे. 273 मेहकर विधानसभा मतदारसंघ. अशी परिस्थिती असते, आणि विधानसभेचे सूत्र वेगळे असतात, लोकसभेचे सूत्र वेगळे असतात. पण मला असं वाटत नाही की मेहकर विधानसभा मतदारसंघात काही नवीन बदल होतील. आता भविष्यात युत्या कशा होतात, काय होतात, उमेदवार कोण असेल, उमेदवार कोणत्या पद्धतीचा दिला जातो, तो कोणत्या विचारधारेचा दिला जातो, किंवा त्याची काम करण्याची क्षमता काय, त्याच्यावरही पुढचे गणित बरेचसे डिपेंड आहेत. बरोबर. पण सध्या तरी डॉक्टर संजय रायमुलकर यांना कोणीही पाडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जवळपास 28-30 वर्षे संघटनेमध्ये काम करता. एक राजकारण विरहित म्हणा किंवा एक संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती ते विचारसरणी घेऊन चालू करतात. तुम्हाला असं वाटत नाही का की बा आपण राजकारणात यावं म्हणून? नाही, असे बरेचसे प्रसंग आले मागच्या 28-30 वर्षात की आपण कुठेतरी राजकारणात आलो पाहिजे, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. कारण मी संघटनेत काम करत असताना एक गोष्टी पाहिल्या, बऱ्याच वेळा बऱ्याच काम करत असताना अडचणी येतात, आणि अडचणी आल्यानंतर त्या ठिकाणचा, आता मी बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळं मी पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा विचार करतो. आम्हाला काम करत असताना आमच्यावर काही जाणून बुजून त्या ठिकाणची राजकीय मंडळी
आमच्यावर गुन्हे दाखल करतात, कार्यकर्त्यांना त्रास देतात. तसंच बरंचसं काही बुलढाणा जिल्ह्यात चिखली मतदारसंघात घडताना मागच्या वर्षभरात आढळलं आणि त्या ठिकाणच्या बऱ्याचशा, आता आम्ही जवळपास तिथे 72-73 आमच्या शाखा आहेत चिखली मतदारसंघात. बरोबर. त्या ठिकाणी आम्ही काम करतो. कार्यकर्त्यांवर बरेचसे गुन्हे दाखल झाले, म्हणजे 13 ते 14 गुन्हे एकाच 15 दिवसात दाखल झाले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला तडीपारी करण्यात आली. मी 15 दिवस तडीपार होतो आणि अधिकारी वरचे सांगायचे की बाबा तुमचं आणि काही तिथल्या आमदाराचं काही आहे का, बाबा तुमचं काय असेल तर तुम्ही करून घ्या. या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं. उलट आम्ही हिंदुत्ववादी काम करतो आणि आमचा फायदा राजकीय लोकांना, हिंदुत्ववादी पक्षाला होतो. 100%. पण मला हे कळत नाही की ते कशामुळे या अशा पद्धतीने वागतात. कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की कार्यकर्त्यांची अशी मानसिकता आहे की विजू भाऊ एक वेळा हिंदुत्व काय, कारण परिस्थिती अशी आली की तुम्ही हिंदुत्ववादी पक्षाकडून निवडणूक लढवता आणि तुमच्याकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सहकार्य होत नाही. पूर्ण मतदारसंघात वारकरी संप्रदायाच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बराचसा त्रास होऊन राहिला. तुम्ही दाखवताना जरी दाखवत असाल की आम्ही हिंदुत्ववादी आहे, पण काम करण्याच्या या प्रोसेसमध्ये असं कुठंच आढळत नाही की तुम्ही हिंदुत्ववादी आहे. त्यामुळं मतदारसंघातले सर्व हिंदुत्ववादी मंडळी, त्याच्यानंतर निष्ठावंत भारतीय जनता पार्टीची जुनी मंडळी आज त्या मतदारसंघात कुठेही समोर दिसत नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी आमची मातृ संघटना आहे, ज्याच्यावर गेले 30 वर्ष झाले विजय पवार त्यांच्या बरोबर त्यांच्या विचाराने आपल्या या जिल्ह्यावर काम करतो, आज त्यांनाही त्या ठिकाणी अपमानित केलं जातं. त्यांचाही मान सन्मान त्या ठिकाणी होत नाही. काम करत असताना त्यांनाही बऱ्याचशा अडचणी आल्या. या सगळ्या गोष्टी सुरू असताना आम्हाला असं कुठेतरी वाटायला लागलं की बा आपण हिंदुत्ववादी म्हणून, कट्टर हिंदू म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्यास काही हरकत नाही. तुम्हाला भविष्यामध्ये भाजपकडून, माहितीकडून म्हणण्यापेक्षा भाजपकडून जर राजकारणामध्ये संधी दिली किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओपन किंवा सर्वसाधारण मतदारसंघामध्ये संधी दिली समजा, तुमचं काय भूमिका राहील? तसं तर असं होत नाही की पक्ष, सध्याचं राजकारण आपण सर्व पाहतो, पण जर त्या पद्धतीचं संधी जर दिल्या गेली भारतीय जनता पार्टीकडून तर आपण नक्कीच हिंदुत्ववादी लोकांच्या ज्या अशा अपेक्षा आहेत, विचारधारा आहेत, युवक आहेत, त्यांना संस्कारित करून, कारण बघताय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आताच एका ठिकाणी पुतळा पडला. विकासाचं राजकारण आमच्या इकडं, आमचे एक पांढरदेवचे एक कार्यकर्ते आंबोरे म्हणून, त्यांचा बोगस रस्ता झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या प्राणापासून मुकायला लागलं. तर ही जी कामाची पद्धत आहे यांची, ती आता तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, 10-20% घेऊन काम करणारी ही मंडळी. त्यामुळं तिथेही आपण एक चांगला चाप बसू देऊ आणि हिंदुत्व विचारधारेला आपण समोर नेता येईल. गायीचे प्राण कसे वाचता येईल, लव जिहादचे प्रश्न असतील, तसे प्रश्न बरेचसे, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्याचे प्रश्न आहेत. पण महत्वाची जी आमची विचारधारा आहे, ज्या विचारधारेमुळे आम्ही आज पूर्ण हिंदुस्थान ओळखलं जातो, ते विचारधारा पुढे नेऊन एक चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी उभं करू शकू, जर आम्हाला भारतीय जनता पार्टी संधी दिली तर. एक पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की चिखली मतदारसंघामध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, तसा प्रयत्न सुरू आहे. आपण या विचाराच्या जे मतदारसंघातली जी मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊन आपण त्या पद्धतीचं सर्वांसमोर बोलणं सुरू आहे. पण आता शेवटी मी आता गडकरी साहेबांकडे जाऊन आलो एक 5-6 दिवसापूर्वी. आदरणीय गडकरी साहेबांच्या जवळ सांगितलं की साहेब अशा अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि त्या ठिकाणी हिंदुत्वाचं काम करताना असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी येऊन राहिल्या. हिंदुत्ववादी विचाराचे जे लोक आहेत, जे जुने, आम्हाला भारतीय जनता पार्टी संधी दिली तर. एक पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की चिखली मतदारसंघामध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, तसा प्रयत्न सुरू आहे. आपण या विचाराच्या जे मतदारसंघातली जी मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊन आपण त्या पद्धतीचं सर्वांसमोर बोलणं सुरू आहे. पण आता शेवटी मी आता गडकरी साहेबांकडे जाऊन आलो एक 5-6 दिवसापूर्वी. आदरणीय गडकरी साहेबांच्या जवळ सांगितलं की साहेब अशा अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि त्या ठिकाणी हिंदुत्वाचं काम करताना असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी येऊन राहिल्या. हिंदुत्ववादी विचाराचे जे लोक आहेत, जे जुने
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतांना कोणी विचारायला तयार नाही. त्याचेच परिणाम आम्हाला मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दिसून आले की युतीला त्या ठिकाणी म्हणजे एकीकडं प्रतापराव जाधव यांना त्या ठिकाणी मतदान पडत नाही आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. मग आता करायचं काय? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी भयानक लोकांची नाराजी आहे. ती नाराजी जर वाढली तर भविष्यात त्याचा दगा भारतीय जनता पार्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्या ठिकाणी आमची इच्छा आहे की त्या ठिकाणी आपण उभं राहायला पाहिजे. विजयजी पवार साहेब यांच्यासोबत आपण संपूर्ण महाराष्ट्रासह वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. मेहकर मतदारसंघासंदर्भात सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार मार्गदर्शनानुसार आमदार संजय रायमोलकर साहेब हेच महायुतीचे मेहकरचे उमेदवार राहतील व ते 100% निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला. त्यांनी स्वतःची एक मानसिकता राजकारणात येऊन चिखली मतदारसंघात इच्छुक असल्याचे भाजपकडून त्यांनी ते सुद्धा सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे चॅनलच्या वतीने आभार मानतो. विजयभाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.